अहंकाराचे विष कसे असते ते बघूया। काहीतरी प्राप्त झाले म्हणजे मनुष्य अहंकाराने पछाडला जातो। आपल्या महात्म्यांना ज्ञानाचा अहंकार आला तरी दादा आहेत म्हणून तो पछाडला जात नाही, परंतु ज्ञानावर त्याच्या आवरण येते। दैवी शक्ती प्रगट झाली आणि अहंकार आला तर जितका उंच चढला जातो तितकाच तो खाली आपटतो। काम दैवी शक्तीच्या आधाराने होते आणि तो मी केले असा गर्व करतो, तर मग तो अधोगतीला जातो। दैवी शक्तीचा उपयोग जर भलत्या ठिकाणी केला तरी सुद्धा तो अधोगतीला जातो। दैवी अहंकाराची प्रतिक्रिया झाली तर मग नरकगती मिळते। लहान मुलांचं कसं असतं? लहान मुलांचा अहंकार सुप्त दशेत असतो। अहंकार तर असतो परंतु तो दबलेला कॉम्प्रेस असतो। आता तो जसा जसा मोठा होत जातो तसा तसा फुटतो। लहान मुलांना खोट्या अहंकाराचे पाणी पाजू नका, म्हणजे ते समजस होईल। त्याच्या अहंकाराला पोषण देऊ नका, त्याच्या अहंकाराला खाद्य देऊ नका, मग तो मुलगा संस्कारी होईल। या जगातल्या लोकांबरोबर वादविवाद करूच नये। ते लोक तर स्वतःचा अहंकार पोसण्याकरिता शोध करतात। जर गुंतागुंत पाडायची नसेल तर मग त्याचा अहंकार पोसून पुढे गेलं पाहिजे, नाहीतर तुमचा रस्ता अडकला जाईल। जे लोक आत्महत्या करतात ना, तो भयंकर अहंकार आहे। जेव्हा अहंकार भग्न होतो आणि त्या अहंकाराचे पोषण मिळण्याचे मार्ग सर्व बाजूने बंद होतात, तेव्हा कोणीतरी व्यक्ती आत्महत्या करते आणि याचं फळ भयंकर अधोगती। कोणी जीव मारण्याचा अहंकार करतात, कोणी जीव वाचवण्याचा अहंकार करतात। भगवानांनी दोघांना अहंकारी म्हटलं आहे, कारण कोणालाही जीव मारण्याची किंवा वाचवण्याची शक्तीच नाही, त्याच्या सत्तेत नाही। फक्त अहंकारच करतो की मी जीव वाचविणाऱ्यास चांगली गती आणि मारणाऱ्यास अधोगती मिळते। अहो, दोघांना बंधन तर आहेच। सिंह हा भयंकर अहंकारी असतो, तो तर जंगलाचा राजा। सर्व अवतारामध्ये भटकून भटकून आलाय, परंतु कुठेही सुख मिळालं नाही। आता तो जंगलामध्ये जाऊन अहंकाराची गर्जना आणि विलाप करतो। सुटण्याची इच्छा आहे परंतु मार्ग मिळत नाही। अहो, मार्ग मिळणं अतिशय दुर्लभ आहे।